रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचं डिपॉझिट जप्त करत 2.5 लाखाच्या मताधिक्याने मी विजयी होणार म्हणत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवरती हल्लाबोल केलाय। तर यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी, एकनाथ खडसे यांसह रिफायनरी विषयावर देखील भाष्य करत विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय। पाहूयात नेमकं काय म्हणालेत खासदार विनायक राऊत। अर्ध्या अळकुंडाने पिवळा झालेला हा उमेदवार आता केंद्रीय मंत्री असून अजून नाव जाहीर होत नाही तरीसुद्धा बाशिंग बांधून चाललं आहे लग्नाला। म्हणजे अधिकृत नाव जाहीर व्हायच्या अगोदर प्रचाराला लागू दे, आम्हाला काय त्याचं टेन्शन नाही आहे। एक मात्र नक्की, कोणत्या परिस्थितीमध्ये तिसऱ्या वेळेला नारायण राणेंना पराजित करण्याचं भाग्य या कोकणवासियाला मिळणार आहे। खुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान 50,000चं मताधिक्य विनायक राऊतला आघाडीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि नारायण राणेंना ते पराभूत व्हावं लागेल। आज ह्या संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये 2.5 लाखाचा मताधिक्यामध्ये अजिबात पुढे मागे होणार नाही। नारायण राणेंचं थोडंसं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं मला वाटतं, कारण मी 100 दिवसात नवीन प्रकल्प आणणार असं कुठे सांगितलेलं नाही। पण हे ठामपणे सांगतो आहे की रिफायनरीला काल विरोध, आज विरोध आणि उद्या विरोध जाणार, कारण संपूर्ण कोकण प्रदूषणाच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकायचं आणि भैया केरळी आणि सौदी अरेबियाच्या लोकांचं तिथे बस्तान ठोकायचं। आपल्या कोकणी माणसांनी फक्त त्यांच्या घरातले संडास साफ करायचे, हे आम्हाला मान्य नाही। आज आमचं आहे ते ठीक आहे, तुम्हाला ज्यांची काय साफसफाई करायची तिकडे जा। स्वतः आधी कुठे राहतो आहे ते बघ, तुला आधी लटकट ठेवलेलं आहे। म्हणजे सगळ्या केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर झाली तरी नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही, ह्याचा अर्थच असा आहे की नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा माहिती आहे की हा काय उपयोगाचा नाही आहे। हे बकवासगिरी त्या नारायणच्या असल्या फालतू वक्तव्याला मला फार किंमत द्यायची नाही आहे।